डॉक्टर समृद्धी चव्हाण मॅडम आज आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजेच संशोधन क्षेत्रातील किंवा संशोधन साहित्यातील जे पुनरावलोकन असतं त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांची ओळख करून देण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक ललिता तांबे यांना विनंती करते की त्यांनी मॅडमची ओळख करून द्यावी. धन्यवाद प्रतीक्षा मॅडम. आदरणीय गुरुवर्य, उपप्राचार्य तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सरदार पाटील सर, आजच्या व्याख्यात्या डॉक्टर समृद्धी चव्हाण मॅडम, कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच संशोधक वर्ग सर्वांचे या कार्यशाळेत मी प्राध्यापक ललिता तांबे आपले सहर्ष स्वागत करते. सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेचं आज 8वं पुष्प. डॉक्टर समृद्धी चव्हाण मॅडम या आपल्याला आज व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या आहेत. डॉक्टर समृद्धी चव्हाण मॅडम यांचा विषय आहे साहित्याचे पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. मॅडम यांचा मी आपणास परिचय देऊ इच्छिते. डॉक्टर समृद्धी चव्हाण मॅडम सध्या झुंझुनवाला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. मॅडमचं एमफिल एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये 2010 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर मॅडमची PhD ही 2021 मध्ये कंप्लीट झाली. PhDचा विषय होता अ जिओग्राफिकल स्टडी ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट इन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅडमचे 10 पेपर प्रकाशित झालेले आहेत. 40 पेक्षा जास्त कॉन्फरन्स, वर्कशॉप आणि सेमिनार मध्ये मॅडमने सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर कित्येक नॅशनल आणि इंटरनॅशनल वेबिनार्स मध्ये मॅडमने सहभाग नोंदवला आहे. मॅडमने अनेक ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च मेथोडॉलॉजी, नॅशनल इंटरनॅशनल इन्व्हायरमेंट अशा विषयांवर व्याख्यान दिलेले आहेत. तसेच मॅडम द बॉम्बे जिओग्राफिकल असोसिएशन, द डेक्कन जिओग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया, कोकण जिओग्राफिकल असोसिएशन ऑफ इंडिया आणि पंजाब जिओग्राफर्सच्या आजीवन सदस्या देखील आहेत. मॅडम, आमचे पार्टिसिपंट नक्कीच आपणास ऐकण्यास उत्सुक असतील, यात काही शंका नाही. तर मॅडम, मी आपणास विनंती करते की आजचं तुमचं जे व्याख्यान आहे ते आपण सुरू करण्यास काही हरकत नाही. सो थँक्यू. यू मे प्रोसीड. थँक्यू सो मच मॅम. मला ह्या अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मॅम, माझा आवाज येतोय का व्यवस्थित? एवढा हो येतो. ओके, थँक्यू. कारण मी ऍक्च्युली काही इयरफोन वगैरे युज नाही केलाय, लॅपटॉपच कनेक्ट केलंय, स्पीकर युज करते. सो थँक्यू. सुरू करण्याआधी इथे उपस्थित सर्व सन्माननीय टीचर्स, आज मी तुम्हाला सर्वांना टीचर्स डे निमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि माझे जे टीचर्स होते, माझे जे रिसर्च गाईड डॉक्टर सोनुले सर, माझी आई बाबा, जे दोघंही टीचिंग फील्डमध्ये आहेत आणि आताही आय थिंक म्हणजे बरेच ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह असतात, त्यांच्या ब्लेसिंग्समुळे मी आज हे इथपर्यंत जे काही माझी जर्नी आहे ॲज अ स्टुडंट, ॲज अन अकॅडमिशियन, ॲज ए PhD स्कॉलर आणि इवन ॲज अ टीचर मी आज कम्प्लीट करू शकले आहे, अजून पुढेही करते. तर तुम्हा सर्वांचेही सुद्धा असेच ब्लेसिंग्स लाभू देत आणि नक्कीच आहेत आपल्या स्टुडंट्स बरोबर. तर थँक्यू सो मच ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. खास करून मी डॉक्टर सरदार पाटील सरांचे मनापासून आभार मानते, कारण ते वेळोवेळी क्षणोक्षणी अशा वेगवेगळ्या पद्धतीने बरेच काही उपक्रम राबवत असतात आणि मुलांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत असतात. आम्हा न्यू टीचर्सना सुद्धा हा प्लॅटफॉर्म त्यांनी जो मिळवून दिला आहे आणि हे खरोखर लाख मोलाचं आहे. कारण मी असं समजते की आपण जे काही नॉलेज संचित केलं आहे तर ते येत्या जनरेशन्सला, न्यू जनरेशनना पोहोचवणं ही आपली खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि हे ज्ञानरूपी अमृताचा जो साठा आहे तो असाच वाढत राहू दे, वाढत राहील. ह्यासाठी सर्वांना परत एकदा मनापासून अभिनंदन आणि देवरुख कॉलेजचे सर्व टीम्सना मी मनापासून थँक्स म्हणते आणि शुभेच्छा देते.
आजचा जो माझा विषय आहे तो आहे लिटरेचर रिव्ह्यू बद्दल. मला माझी स्लाइड शेअर करता येईल ना? हो मॅडम, शेअर करू शकतात. हो. ओके, तर मी सुरू करते. थँक्यू ऑल फॉर युअर पेशंट वेटिंग. आज हा जो टॉपिक आहे लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे साहित्य समीक्षा, याबद्दल सुरुवात करायची म्हटलं तर ॲज अ स्टुडंट जेव्हा मी हे करायला सुरू केली तेव्हा अक्षरशः असं वाटत होतं की आपण आपल्याला जे अवेलेबल आहे त्याच्यातून आपण हे लिटरेचर रिव्ह्यू जे आहे ते तयार करू शकतो आणि तसंच केलं पाहिजे. पण ते नेमकं काय पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ऍक्च्युअल मध्ये लिटरेचर रिव्ह्यू किंवा साहित्य समीक्षण याचा अर्थ काय आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. सो आजच्या माझ्या या व्याख्यामध्ये मी हे पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत ज्याच्याबद्दल विस्तारात मी बोलीन. त्याचा अर्थ आहे की लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे साहित्य समीक्षा याचा नेमका अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, त्याची आपल्याला गरज का भासते, त्याचे किती प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धती काय आहेत, ते करण्याची करेक्ट मेथड म्हणजे काय प्रक्रिया आहे आणि ते करताना म्हणजे साहित्य समीक्षण किंवा लिटरेचर रिव्ह्यू करताना येणारे एखाद्या रिसर्च स्कॉलरला काय काय चॅलेंजेस आहेत आणि शेवटी डूज अँड डोंट्स आणि आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू लिहिणं याच्यासाठी काय मेथड असावी पण काय कलाही असणं गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की तू बुक्स वाचले पाहिजेत, जर्नल आर्टिकल्स वाचले पाहिजेत आणि मग आपण लिटरेचर रिव्ह्यू लिहू शकतो. पण आपण हे पण विचार केला पाहिजे की सुरुवात कशी करायची आहे, विषय कसा निवडायचा आहे आणि यापासून आपल्याला नेमके मग कुठले टाईपचे प्रपोजल आपण मांडणार आहोत. तर साहित्य जे समीक्षण आहे याची हे जे समाविष्ट करण्याचे जे अनेक लेख आहेत ते नेमके आपण कुठल्या कारणांसाठी आपण हे लिटरेचर रिव्ह्यू करतो. बेसिकली एखादा आपल्याला कोर्स आहे त्याची असाइनमेंट करायला किंवा संशोधन पेपर आहे, एखादा प्रपोजल म्हणजे रिसर्च प्रपोजल आहे त्याचा प्रस्ताव लिहायला, प्रोजेक्ट करायला किंवा आपला जो प्रबंध असतो म्हणजे रिसर्च आपला थिसिस आणि डेझर्टेशन, त्यासाठी आपल्याला रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू हे करणं गरजेचं असतं. एका पार्टिसिपेंटचा माईक अनम्यूट झालाय चुकून. सतीश ठेरे सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते माईक म्यूट करायला. झालंय वेळ झाला म्हटलं. जे होस्ट आहेत मी रिक्वेस्ट करते की पार्टिसिपेंटना त्या म्यूट करावं. बेसिकली जे लिटरेचर रिव्ह्यू आहे म्हणजे साहित्य समीक्षण म्हणतो आपण आणि जे संशोधन कार्य आपलं असतं त्याच्यामध्ये खूप जवळचा संबंध असतो. साहित्य पुनरावलोकन किंवा रिव्ह्यू हे एखाद्या विशिष्ट विषयावरील जे संशोधनाचे जे गंभीर मूल्यांकन आणि संश्लेषण असते त्याला आपण रिव्ह्यू म्हणतो. आणि हे जे आपण रिसर्च करतो किंवा ज्याचं आपण संशोधन करतो तर ते आता सध्याचं जे ज्ञानाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्या रिसर्च रिलेटेड सध्याची काय परिस्थिती आहे हे आपल्याला रिव्ह्यू दाखवून देतं. आणि संशोधन करताना आपल्याला हे समजतं की वस्तुस्थिती जी आहे त्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी आणखी नवीन काय आपण शोधकार्य केलं पाहिजे आणि त्या निष्कर्षपर्यंत पोहोचायला काय प्रकारची सामग्री किंवा स्तोत्रांचा वापर करणे गरजेचं आहे, त्याचा तपास आणि अभ्यास, तर हे रिसर्च मध्ये येतं. मग थोडक्यात बघायचं गेलं तर साहित्य जे
किंवा आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणतो किंवा साहित्य समीक्षण म्हणतो, हे मागील जितके काही संशोधन झाले त्याचा सारांश देऊन ते आपल्याला त्याची माहिती देत असतात. आणि परत संशोधन हे काय करतं की विद्यमान माहितीची जी मुख्य भाग आहे त्यामध्ये नवीन ज्ञान आणखीन काय आहे ह्याची समज, ह्याचं योगदान ते आपल्याला देत असतं. तर आपण आता पाहूया की ऍक्च्युअल मध्ये हे जे रिव्ह्यू लिटरेचर रिव्ह्यू हे जे 2 शब्दांपासून जे बनलं आहे, म्हणजे लिटरेचर म्हणजे साहित्य आणि समीक्षण म्हणजे रिव्ह्यू. तर तसं पाहता की लिटरेचर हे कुठल्या भाषेपासून किंवा कुठल्या शब्दापासून आले, तर बेसिकली ह्याचा इंग्लिश मध्ये जर लिटरेचर पाहिलं तर त्याचं जे रूट आहे ते लॅटिन वर्ड पासून आहे आणि ज्याचा अर्थ असा होतो की ते एक प्रकारचं शिक्षण आहे किंवा लेखन आहे किंवा व्याकरण आहे आणि अक्षरांसह जे तयार केलेलं लेखन आहे. तर बेसिकली साहित्य या शब्दांचे अनेक अर्थ आहेत जे मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचं अभ्यासपूर्ण लिखित ह्याचा संग्रह असू शकतो किंवा एखाद्या लेखनाची कलाकृती असू शकते, एक विशिष्ट विषयावर छापलेली सामग्री जे आपण प्रिंटेड लिटरेचर म्हणतो किंवा मटेरियल म्हणतो. आणि कधी कधी त्याच्यामध्ये नॉन फिक्शन पण इन्क्लूड केलं जातं, त्याचा समावेश असतो, जसं की साहित्य आहे, कला प्रकार आहेत, चरित्र आहे, डायरी आहे, संस्मरण आहेत, पत्रे आहेत, निबंध इत्यादी असे सगळे. तर व्यापक व्याख्यामध्ये साहित्य जे आहे त्याचं इव्हन काल्पनिक नसलेली सुद्धा पुस्तके, लेख किंवा विशिष्ट विषयावरील इतर छापील माहिती सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट असते. रिव्ह्यू ह्या शब्दाचं पहिलं जे वापर केला गेला तो सन 1555 म्हणजे 1555 मध्ये. त्याचा प्राथमिक संदर्भ आला तो लॅटिन शब्द रिव्हेरे ह्याच्यामध्ये आणि त्याचाही अर्थ असा आहे की ते पुन्हा तपासून बघणे. तर रिव्ह्यू म्हणजे जे समीक्षण आपण म्हणतो ते नेमकं कशासाठी, काय बदल आवश्यक आहे का नाही हे ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि आपल्याला एखादी गोष्ट किती समजली आहे याची खात्री करून घेताना सुद्धा रिव्ह्यू याचा खूप उपयोग होतो. त्याचे बरेचसे जे शब्द आहेत त्याच्यामधूनही आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट होतो, जसं की समीक्षण आहे, पुनरावलोकन आहे, फेर तपासणी, आढावा, समालोचन किंवा चिंतन, परीक्षण, उजळणी करणे, साध्या सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर नेमकं लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे साहित्य समीक्षण ह्याचा अर्थ काय. तसं पाहिलं गेलं तर मूळतः हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा विशिष्ट विषयावर आधीच प्रकाशित केलेल्या कामाचे वर्णन आहे. ह्याचे वेगवेगळे भाग असतात किंवा वेगवेगळे प्रकार असतात. कधी कधी आपण त्याला सर्वे ऑफ स्कॉलरली आर्टिकल्स म्हणतो. सो वेगवेगळ्या अभ्यासामधून लेख आहेत, पुस्तके आहेत, विशिष्ट समस्या, संशोधन इत्यादी ज्याचे आपण एक सारांश म्हणून आपण जे समोर आणतो त्याला आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणू शकतो. आता लिटरेचर रिव्ह्यू हे एक डिस्क्रिप्शन पण असतं, म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी किंवा विषयाशी संबंधित जे साहित्याचे वर्णन केले जाते. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः लेखक कोण आहेत, प्रचलित सिद्धांत काय आहेत, काय माहिती प्रकाशित झाली आहे, काय प्रश्न विचारले आहेत, कोणत्या पद्धती वापरल्या आहेत, याची सगळी जी एक समराईज म्हणजे विहंगवलोकन दिले जाते ते सुद्धा एका प्रकारचे लिटरेचर रिव्ह्यू आहे. परत लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे साहित्य समीक्षण एक प्रकारचा टीकात्मक निबंध सुद्धा आहे आणि एखाद्या गोष्टीची काळजीपूर्वक परीक्षण करणे ज्याला आपण म्हणतो. सो ते टीकात्मक निबंध किंवा एखादा निर्णय तयार करताना त्या निकालाचे विधान सहसा जे लिखित स्वरूपात केली जाते त्याला आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणून ओळखू शकतो. लिटरेचर रिव्ह्यू एक समरी म्हणजे एक सारांश म्हणून पण केलेली कल्पना आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे त्याच्यामुळे जे मुद्दे मांडले जातात, निष्कर्ष असतो, वेगवेगळे वादविवाद यांचे जे संश्लेषण केले जाते आणि वर्तमान आणि ज्ञानाचा जो
स्नॅपशॉट एक प्रदान करणे आपण ज्याला म्हणतो त्याला आपण लिटरेचर रिव्ह्यू म्हणून ओळखू शकतो. इथे काही डेफिनेशन्स आहेत, काही व्याख्या आहेत लिटरेचर रिव्ह्यू वरती, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ऑथर्सनी हे म्हटलेलं आहे की जे काही आतापर्यंत लोकांनी काम केलं आहे त्याला एक आकार देणं, त्याच्यामधून आपल्याला जे शिकायला मिळते त्याची व्यवस्थित रचना करणं आणि त्याला मग एका चौकटीच्या आधारे किंवा एका फ्रेमवर्क मध्ये त्याला प्रेझेंट करणं. ही काही आणखीन व्याख्या आहेत इथे. तर बेसिकली ह्याच्यात सर्वात सिंपल डेफिनेशन मला कुपरचं वाटतं, ज्यांनी म्हटलं आहे की साहित्य पुनरावलोकन प्राथमिक अहवालांचा सामग्री वर्णन, सारांश, मूल्यांकन, स्पष्टीकरण किंवा एकत्रित करण्याचा जे प्रयत्न केले जाते. तर हा सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की लिटरेचर रिव्ह्यू हे बेसिकली जे काही आपण आतापर्यंत वाचत आहोत, समजलो आहोत किंवा जे दुसऱ्यांनी जे काम केलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, त्याचा एक सारांश आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. तर ते करण्याआधी आपल्याला नेमका हा लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे जे समीक्षण आहे ते कशासाठी केलं पाहिजे, मेनली त्याचे जे उद्दिष्ट काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. प्राथमिक उद्दिष्ट बरेचसे आहेत, पण मी इथे काही सिलेक्टिव्ह निवडलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विद्यमान ज्ञानाची ओळख. तर एखाद्या विशिष्ट विषयावर आपण जेव्हा संशोधन सुरू करतो तर त्यावर त्याच्या मागच्या प्रश्नांचा जो समजण्याचा जो आपला प्रयत्न असतो तो महत्वाचा असतो आणि ते आपण योग्य प्रकारे केलं पाहिजे. दुसरा जो महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे गॅप आयडेंटिफिकेशन किंवा आपल्या विषयाद्वारे एक्झिस्टिंग किंवा सध्या परिस्थितीमध्ये जे काही आपल्याला नॉलेज आहे त्याच्यामधून आपण आपल्या रिसर्च मधून त्या त्रुटी कशा दूर करू शकतो किंवा जी कमतरता आहे ती कशी शोधून काढू शकतो आणि ते नवीन संशोधन आपल्याला मग कसं फायदेशीर ठरू शकतं हे एक खूप मोठं ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट लिटरेचर रिव्ह्यू हे साधून देतं. थर्ड जे आहे ते आहे संदर्भ स्थापना म्हणजे कॉन्टेक्स्ट एस्टॅब्लिशमेंट. सो बेसिकली आपला हा जो रिसर्च आहे त्याच्या थ्रू कुठल्या टाईपचे शैक्षणिक प्रवचनामध्ये स्थान देण्यासाठी किंवा ते आधीचे जे संशोधन केले आहेत त्याच्या बेसिसवरती आपण आणखीन काय नवीन शोधू शकतो, माहिती घेऊ शकतो, ह्याच्याबद्दल तो पॉइंट आहे. फोर्थ पॉइंट म्हणजे अवॉइडिंग डुप्लिकेशन. तर बेसिकली आपण लिटरेचर रिव्ह्यू ह्यासाठी केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी असतं की एखाद्या व्यक्तीने जे आधीच काम केलं आहे तर ते आपण त्याचं म्हणजे डुप्लिकेट करणं किंवा त्याची वेगवेगळ्या पद्धतीने पुनरावृत्ती करणं हे आपण टाळू शकतो आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचेल आणि जे रिसर्चचं ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा संशोधनाचं जे ऑब्जेक्टिव्ह मेजरली असतं की काहीतरी नवीन शोधून काढणं, तो ह्याच्यासाठी ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. त्यानंतर आपण बघू शकतो की हे जे रिव्ह्यू केलं जातं ते आपलं थिओरिटिकल फ्रेमवर्क डेव्हलपमेंट म्हणजे आपली जी विचारसरणी आहे, जे सैद्धांतिक चौकटी आहे, आपला अभ्यास एका फ्रेमवर्क मध्ये बसवणं, त्यासाठी व्यवस्थित पाया तयार करणं, मुख्य कल्पना काय आहे त्याच्याबद्दल विचार करणं, त्याला मांडणं, त्याला आणखीन आकार देणं, या सगळ्या पद्धतीने आपण लिटरेचर रिव्ह्यू थ्रू हे आपण आपले उद्दिष्ट जे आहे ते साधू शकतो. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणतो की मेथडॉलॉजिकल इन्साइट. तर लिटरेचर रिव्ह्यू हे मेथडॉलॉजिकल इन्साइट प्रोव्हाइड करतं रिसर्चर्सना, म्हणजे की आपली जी पद्धत आहे त्याच्या रिलेटेड त्याच्यानुसार आपण आपला जो अभ्यास आहे तो कसा आयोजित केला पाहिजे आणि यासाठी काय परीक्षण गरजेचं आहे. संशोधक आपण स्वतःच्या अभ्यासासाठी जे काही प्रभावी पद्धती आहेत, जी काही रचना आहे, जे साधने आहेत, जी कुठली तंत्र वापरण्याचे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ओळखू शकतो आणि ते आपण डिसाइड करू शकतो. नेक्स्ट जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते दॅट इज
ते एव्हिडन्स सिंथेसिस रिलेटेड आहे, म्हणजे पुरावा संश्लेषण. सो बेसिकली जेव्हा आपण एखादं स्टडी घेतो त्याच्यामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग काही जे स्टडीज केलेत त्यांनी कुठल्या मेथडनी केलं आहे, त्यांच्यामध्ये कुठल्या टाईपचे नमुने यूज झालेत किंवा त्यांचा पॅटर्न काय होता, त्याच्यामध्ये जे आलेला विरोधाभास आहे किंवा विसंगती आहे याचे आपण विश्लेषण करू शकतो. आणि हे करणं महत्वाचं असतं, कारण आपल्याला ते प्रॉब्लेम्स फेस होऊ नयेत किंवा आपल्याला त्या उणिवा भासू नयेत. सो हे जे एव्हिडन्सेस आहेत किंवा पुरावे आहेत त्याच्याने आपल्याला खूप फायदा होतो. नेक्स्ट जे म्हटलंय ते टर्मिनॉलॉजी आणि डेफिनेशन्स हे सेट करण्यासाठी. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या अभ्यासा रिलेटेड, आपल्या संशोधना रिलेटेड आपण जे काही मेन पॅरामीटर्स घेतोय किंवा व्हेरिएबल्स घेतोय किंवा सब्जेक्ट घेतोय त्यांचं जी संज्ञा आहे, त्यांची जी व्याख्या आहे ती आपण आपल्या रीडर्सना, आपल्या ऑडियन्सना व्यवस्थितपणे समजावून देणे हे गरजेचं असते. तर हे त्याच्यामध्ये आपण स्पष्ट करतो. लिटरेचर रिव्ह्यू किंवा हे समीक्षण जे आपण म्हणतो त्याची आणखीन एक मोठी ह्याच्यामध्ये भाग जे आहेत ते आहे की आपण आपल्या आधी जे कोणी स्कॉलर्सनी काम केलं आहे आपण त्यांना रेकॉग्नाइज करतो. तर त्यांची जी ओळख आहे, आपण आपल्या अकॅडमिक इंटेग्रिटी जे आपण म्हणतो ती आपण राखून ठेवतो आणि त्या हिशोबाने या क्षेत्रातील जितके काही महत्वाचे अभ्यास झाले आहेत आपण त्यांचं जे योगदान आहे आपण त्याला ते श्रेय प्रदान करत असतो. यामध्ये आणखीन एक पॉइंट आहे जो आपण लिटरेचर रिव्ह्यू करतो, तर आपली जी संशोधन आहे त्याची लिमिटेशन्स काय आहेत, मर्यादा काय आहेत. कारण कधीही कुठलंही रिसर्च हे कम्प्लीट एका पॉइंटला येऊन थांबू शकत नाही, नाहीतर त्याच्या पुढे एखादा म्हणजे कुठला रिसर्च होईल ह्याच्यासाठी स्कोप पण उरणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे सुद्धा समजलं असलं पाहिजे की आपला जो रिसर्च आहे तो एका फ्रेम मध्ये आहे, पण त्याच्या बाहेर जाऊन किंवा त्याच्या नंतर जाऊनही पुढचे जे रिसर्चर्स आहेत त्यांना एक स्कोप आहे काम करण्याचा. तर सध्याच्या अभ्यासाचा जो मर्यादा आहे, त्याची जी कमतरता आहे ते समजणं, ते मान्य करणं आणि त्याचा अहवालात पण समावेश करणं, हे सारे काही आपण म्हणतो की हे अडथळे होऊ शकतात, पण हे मेन्शन करणं, हे लिहिणं फार गरजेचं असतं. तर आपण बघूया की नेमका आपण जे साहित्य समीक्षण करत आहोत त्याची गरज का भासते आणि त्याची नीड म्हणजे परत आपले त्याचे उद्देश काय आहेत. बेसिकली जितके काही ऑब्जेक्टिव्ह सांगितले आहेत, उद्दिष्टे सांगितले आहेत, त्या हिशोबानेच आपल्याला समजतं की जे आपण समीक्षण करणार आहोत ते एका रिसर्च स्कॉलरसाठी, खास करून जे फर्स्ट टाइम रिसर्च स्कॉलर्स आहेत त्यांनी हे खूप कटाक्षपणे का पाळलं पाहिजे. तर सर्वात पहिला मुद्दा आहे की आपण आपलं जे बॅकग्राऊंड नॉलेज आहे, पार्श्वभूमीतलं जे ज्ञान असतं ते बेसिकली आपल्याला त्याच्या संकल्पना काय आहेत, त्यांचा संभाव्य एकमेकांशी काय संबंध असतो ह्याची जाणीव करून देतं आणि जे संशोधन आहे त्याला एक प्रकारचं वळण द्यायला खूप मदत होते. बेसिकली इवन रिसर्च हायपोथेसिस, बरेचसे स्टुडंट, बरेचसे स्कॉलर्स किंवा रिसर्च हे हायपोथेसिस टेस्टिंग वगैरे असे जे टर्म्स आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत किंवा मेथड्स आहेत, मग ते कसं करणं ह्यासाठी पण लिटरेचर रिव्ह्यू ह्याची गरज असते. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला एक संदर्भ मिळतो, जो आपला कॉन्टेक्स्ट आहे तो सेट होतो आणि ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निबंध असतात, प्रबंध असतात, ज्याच्यामधून आपल्याला वेगळ्या ऑथर्सनी म्हणा, रिसर्च स्कॉलर्सनी म्हणा कसा अभ्यास केला आहे आणि पुढे आपण काय करू शकतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो आणि निर्णय सुद्धा घेऊ शकतो. लिटरेचर रिव्ह्यू किंवा साहित्य समीक्षण जे आहे ते आपली क्रिटिकल अंडरस्टँडिंग म्हणजेच जी आपली समालोचक समज आहे, क्रिटिकल अनालिसिस आपण जे म्हणतो त्याला विकसित करतं. त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा असतो, कारण आपल्याला हे कळतं की
आपण जे विश्लेषण केलं आहे, तर सध्याच्या संशोधनामध्ये काय सामर्थ्य आहे, काय कमकुवत आहे, किंवा आपल्याला एखाद्या फील्ड, एखाद्या प्रोजेक्ट रिलेटेड किंवा रिसर्च टॉपिक रिलेटेड जी काही गंभीर बाबी असतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या विषयाचा परत तो कसा अभ्यास केला गेला आहे, काय विचारसरणी आहे, काय मतं मांडली आहेत, सध्याचं ट्रेंड काय आहे, किंवा याबद्दल काय फरक किंवा वेगळी मते काय मांडली आहेत ते आपल्याला कळतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही गॅप्स आहेत इन द रिसर्च, म्हणजे ज्या काही कमी आहेत त्या आपल्याला कळतं आणि त्यानुसार मग आपण आपला रिसर्च पेपर म्हणा किंवा रिसर्च प्रपोजल आहे हे आपण डिसाईड करू शकतो, त्याच्यावरती काम करू शकतो. कारण काय असतं, जेव्हा आपण एक्झिस्टिंग लिटरेचर किंवा जो साहित्यातला जे काही त्रुटी आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानुसार सुद्धा किंवा त्याच्यावरून सुद्धा आपल्या रिसर्चची काय व्हॅल्यू आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, सिग्निफिकन्स आहे, ह्याचं आपण प्रॉपर जस्टिफिकेशन देत असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे एखादं काम जे ऑलरेडी झालं असेल किंवा संशोधन झालं असेल त्याच्यावर आपण परत काम करण्यामध्ये, त्याच पद्धतीने काम करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. त्याच्यामुळे लिटरेचर रिव्ह्यू हे आपल्याला खूप महत्वाचं ठरतं जेव्हा आपल्याला डुप्लिकेशन अवॉइड करायचं असतं. आणि ऑब्विसली आपण माहितीपूर्ण निवड करतो, आपला चॉईस इन्फॉर्म्ड असतो. बेसिकली एखादा टॉपिक घेतल्यावर किंवा इवन सुरू करताना एखादा विषय आपल्याला आवडत असतो, पण त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय कार्यपद्धती वापरली पाहिजे, त्याची रचना कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्यांची निवड कशी केली पाहिजे, डेटा सोर्सेस मध्ये काय यूज केलं पाहिजे, तर हे सगळं आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू मधून मिळतं. आणि मग आपण पुढे आपला जो रिसर्चचं काम सुद्धा आहे ते आपण योग्य पद्धतीने सुरू करू शकतो. तर हे समजून घेऊया की एखादा चांगला लिटरेचर रिव्ह्यू किंवा चांगलं जे साहित्य समीक्षण आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण वेगवेगळ्या सोर्सेस मधून, वेगवेगळ्या स्रोतांची जेव्हा आपण वापर करतो आणि एखादा लिटरेचर रिव्ह्यू लिहितो तर ते अतिशय चांगलं असतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर माहिती आपण गोळा केलेली असते. आणि ह्याच्यामुळे काय होतं की जे काही सादरीकरण आहे ते आपण योग्यरित्या करू शकतो आणि यावरून आपले जे वैयक्तिक बायसेस, पर्सनल बायसेस म्हणा किंवा वैयक्तिक मत, पूर्वाग्रह असतील, ह्याला आपण कमी करू शकतो आणि अवॉइड करू शकतो. दुसरं जे आहे ते सर्व समावेशक म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह रायटिंग होतं. आपण बऱ्याच वेळेला सिलेक्टिव्ह होतो, बायस होतो किंवा आपल्याला एखादं गोष्ट जी समजली नाहीये ती आपण मग सोडून देऊ शकतो. पण जेव्हा आपण वेगवेगळे लिटरेचर रिव्ह्यू करतो, वेगवेगळ्या प्रकारचे करतो, सो आपल्याला हे समजतं की आपण ते कसं लिहू शकतो आणि ते कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती जितकी पॉसिबल आहे त्याला आपण ती कशी प्रेझेंट करू शकतो. लेखन कौशल्य वेल रिटन जे आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी काय प्रकारचे शब्द वापरले पाहिजेत, फ्रेझिंग झालं पाहिजे, हे सगळे जी पद्धती आहेत तर ते आपलं इम्प्रूव्ह होतं. आपल्याला समजतं की आधीचे जेव्हा लिहिले गेलेले आहेत त्यांनी काय पद्धती वापर केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण आपलं जे ऑब्विसली जितकं आपण वाचू तितकं आपली लेखनशैली आणि जी थिंकिंग कॅपॅसिटी आहे, अनालिटिकल कॅपॅसिटी आहे ते आपण आपल्यामध्ये पण आणू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे लेटेस्ट रेफरन्सेस, नवीनतम संदर्भ. आपल्या लिटरेचर रिव्ह्यू मध्ये जितके पॉसिबल आहेत तितके रिसेंट जे काम केलेले आहेत लोकांनी ते आपण मेन्शन करणं गरजेचं असतं.
आणि त्याच्यामुळे आपला जो पेपर आहे किंवा रिसर्च आहे हे असं दिसून येतं की ते अप टू डेट आहे आणि ऍक्च्युअल मध्ये आपण नवीन किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे घेतलं आहे रिसर्च करायला ते खूप व्हॅलिड आहे. धोरणात्मक सामग्री आणि स्ट्रॅटेजिक कॉन्टेंट, तर हे असं आहे की आपण जेव्हा आपलं लिटरेचर रिव्ह्यू लिहित असतो त्याच्यामध्ये एक डायरेक्शन दाखवणं, रीडरला एक डायरेक्शन दाखवणं खूप गरजेचं असतं. आपल्याला जसं मिळेल तसं आपण म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पॅरेग्राफ्स लिहित जातो पण त्याच्यामध्ये लिंक नसतं किंवा ते रीडरला एका डायरेक्शन मध्ये नेत नाही. सो बेसिकली एक चांगला लिटरेचर रिव्ह्यू हे काम करतो की सुरुवातीची माहितीपासून आपल्या टॉपिक पर्यंत काय आपल्याला नेमकं काय म्हणायचं, काय मांडायचं हे आपल्याला त्या लिटरेचर रिव्ह्यू मधून दिसून येतं. पद्धतशीर लिहिणं पण गरजेचं आहे. जसं की पद्धतशीर लिहिणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे की ऑडियन्सला किंवा रीडरला नेमकं कळू शकतं की ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय आपण काय म्हटलंय, काय सांगण्याचा प्रयत्न केलाय किंवा कशा पद्धतीने आपण काम केलंय, आणि तरच तो रिसर्च म्हणा किंवा आपलं जे काम आहे संशोधन आहे ते दुसऱ्यांना मदत करू शकतं. स्ट्रक्चर्ड फ्लो असला पाहिजे. दुसरं आहे की थिओरिटिकल फाउंडेशन म्हणजे सैद्धांतिक पाया एखादा डेव्हलप केला पाहिजे. आणि हे जे आपण थिओरिटिकल फाउंडेशन किंवा आपण आपलं साहित्य जे आहे त्याच्यामधून जे काही नवीन सिद्धांत त्याचा पाया लावत असतो, निर्माण करत असतो, ते दुसऱ्यांना पण पुढे जाऊन उपयोगी पडणारं असतं. सो हे आपलं स्कॉलरली कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपल्याकडून ते पूर्ण अकॅडमिक कम्युनिटीला एक योगदान आहे. तो बेसिकली जेव्हा आपण बघतो हे लिटरेचर रिव्ह्यू इज लाईक गिव्हिंग अ ड्युअल अप्रोच, म्हणजे दोन लेवलवरती काम होत असतं. एक तर आहे की आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे, जे ज्ञान अवेलेबल आहे, जे सामग्री आहे त्याचा आपण एक समराईज करत असतो, सिंथेसाइज करत असतो, पण त्या सोबतच आपण त्या विषया रिलेटेड आपल्याला काय वाटतं ह्याचंही मत आपण मांडत असतो, जे आपण एखादं क्रिटिक म्हणून किंवा आपण टीकात्मक किंवा विश्लेषणात्मक असं आपण काम करू शकतो. तर लिटरेचर रिव्ह्यू हे फक्त आपल्या थिसिस मधला एक चॅप्टर नसतो किंवा आपल्या चॅप्टर मधला एक टॉपिक नसतो, तर हे खूप महत्वाचं आहे. हे एक प्रक्रिया सुद्धा आहे आणि परिणामही आहे. कारण आपण ज्या वेळेला प्रक्रिया म्हणून बघतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये क्रिटिकल एंगेजमेंट ह्याच्यावरती काम करत असतो. सो बेसिकली आपली विचार क्षमता, आपलं वाचन, आपलं लेखन आणि ह्या सगळ्यांचा जो एक अमॅल्गमेशन आहे किंवा जे आपण जे म्हणतो सिंथेसिस आहे, त्याच्यामुळे आपला हा जो प्रवास आहे तो खूप महत्वाचा होतो आणि एक रचनात्मक आपण त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. दुसरं जे आपण आहे म्हणतो की ते एक आउटकम सुद्धा आहे. किंवा जेव्हा आपण सुरू करतो ती आपली जी जर्नी असते आणि नंतर जेव्हा आपण फायनली आपले जे थिसिस रेडी होत असतात, तर त्याच्या म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू असा प्रोसेस आहे की जे कंटिन्यू राहू शकतो आणि त्यामुळे एका टप्प्यावरती येऊन जेव्हा आपण बघतो परत, तर परिणाम म्हणून आपलं जे साहित्य आहे, आपला जो प्रबंध आहे तो ते अंतिम भाग जो असतो तो आपण स्वतंत्रपणे एक प्रकारचा अभ्यास म्हणून येतो आणि तो दिसू शकतो. तर आपण बघूया की लिटरेचर रिव्ह्यूचे वेगवेगळ्या पद्धती काय आहेत, मेथड्स काय आहेत. दोन मेजर मेथड्स आहेत, त्या म्हणजे रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू आणि दुसरा आहे सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू. तर रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे संशोधन साहित्य पुनरावलोकन. तो बेसिकली हे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये येतं आणि हे ट्रेडिशनल पद्धतीने केलं जातं. ह्याच्यामध्ये नवीन संशोधन
जे आधीपासून केले आहेत, प्रकाशित झाले आहेत, जे प्रयोग आहेत, त्यांचे जे कन्क्लुजन्स आहेत किंवा निष्कर्ष आहेत, जे अहवाल आहेत, त्याची आपण तपासणी करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे लोकांनी काम केलं आहे त्याचा एक अहवाल असतो आणि हे मेनली वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असतं. काही वेळेला आपण त्याचं क्रिटिकल अनालिसिस सुद्धा देतो की मेजरली त्याचं जे आपल्याला वाटतं की ह्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे किंवा ह्याची जी वैशिष्ट्य आहेत किंवा एखादा ह्याचं जे कमकुवतपणा आहे ते सुद्धा आपण आपल्या लिटरेचर रिव्ह्यू मधून मांडू शकतो. दुसरा जो मेथड आहे लिटरेचर रिव्ह्यूचा तो आहे पद्धतशीर किंवा पुराव्यावरती आधारित जे साहित्य समीक्षण केलं आहे म्हणजे सिस्टमॅटिक किंवा एव्हिडन्स बेस्ड लिटरेचर. आणि हे जे लिटरेचर रिव्ह्यू पद्धत आहे ती मोस्टली जे प्युअर सायन्सेस आहेत, मेडिकल, इंजिनिअरिंग आहेत ते लोक जास्त ह्याला वापरतात. तर एखाद्या पद्धतशीर साहित्य समीक्षेचा जो उद्दिष्ट असतो तो असा असतो की सर्व क्षेत्रांशी जे संबंधित आतापर्यंत जे प्रकाशित झालेत आणि अप्रकाशित अभ्यासकांची जितकी शक्य तितकी यादी आणि त्याचं विश्लेषण करणं हे या सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यूचं पर्पज असतं. पुढे मी आणखीन बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे लिटरेचर रिव्ह्यू किंवा जे टाइप्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू आहेत ते मांडले आहेत. नरेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू किंवा कथा साहित्य समीक्षा, सिस्टमॅटिक लिटरेचर जे आता सांगितले, पद्धतशीर साहित्य, स्कोपिंग लिटरेचर किंवा व्याप्ती आतापर्यंत जे काम झालं आहे ते संपूर्ण सांगणं, मेटा अनालिसिस आहे, अॅनोटेटेड बिब्लिओग्राफी आहे, ग्रंथसूची जी निर्माण होते किंवा जी केली जाते, आर्ग्युमेंटेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू युक्तिवाद साहित्य समीक्षण आहे, क्रिटिकल रिव्ह्यू आहे, विवेचनात्मक समीक्षा ज्याला आपण म्हणतो, इंटिग्रेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू एकात्मिक साहित्य पुनरावलोकन, थिअरेटिकल लिटरेचर रिव्ह्यू सैद्धांतिक साहित्य पुनरावलोकन. तर आपण पाहूया की नरेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू बेसिकली काय आहे, त्याचा अर्थ काय, त्याची पद्धती काय आहेत. तर आपण जेव्हा नरेटिव्ह म्हणतो तेव्हा ते प्युअरली ट्रेडिशनल आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, या पद्धतीने आपल्याला ते आपल्या समोर येत असतं. तर नरेटिव्ह किंवा वर्णन करणं बेसिकली जे काम झालं आहे आणि अनेको जे सैद्धांतिक फ्रेमवर्क जे निर्माण केले आहेत आपल्या संशोधनासाठी, एखाद्या आपला कॉन्टेक्स्ट घेणं, संदर्भ प्रस्थापित करणं, ह्याच्यामध्ये ते आपल्याला मदत करतं. सो कुठल्या टाईपचे, कुठल्या पद्धतीचे हे जे असतात ज्याच्यामध्ये आपण नरेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू किंवा पारंपरिक पद्धतीने आपण लिटरेचर जेव्हा रिव्ह्यू करतो तर जेव्हा आपण पाहतो की एखादा विषय आहे, सिद्धांत आहे किंवा त्या विषयावरील अनेको दृष्टिकोन आहेत आणि त्याचा आपल्याला एक विस्तृत माहिती द्यायची आहे किंवा एखादी विषयातून आपण एक म्हणजे कथा सांगण्यासारखं किंवा एक जेव्हा आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह जे असतं तर त्याच्यासाठी हे डिस्क्रिप्टिव्ह किंवा नरेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू जे आहे ते यूज केले जातात. याची काही वैशिष्ट्य आहेत जे आपण इथे पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल ते डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे ते विस्तृत असतं, त्याच्यामध्ये भरपूर सारे डिटेल्स असतात आणि महत्वाची जी साहित्य आहे त्या विषया रिलेटेड त्यांची संपूर्ण ह्याची एक राईटअप असतो. हे जे नरेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू आहे ते टाइम फ्रेम असतं, कालक्रमानुसार त्याची संघटना रचना केली जाते आणि वेगवेगळ्या वर्षांमध्ये काळांमध्ये जो काही निष्कर्ष कसे विकसित झाले आहेत, वेगवेगळे कॉन्सेप्ट कसे डेव्हलप झाले आहेत ते सांगितलं जातं. गुणात्मक संश्लेषण असतं, पद्धतशीरपणे किंवा मेटा अनालिसिस आपण जे म्हणतो ते सुद्धा वापरून कथात्मक पद्धतीने साहित्याची जी मांडणी केली असते त्या प्रकारे ह्याच्यामध्ये लिहू शकतो आपण. ह्यामध्ये एक फीचर असं आहे की ह्याच्यामध्ये जो ऑथर असतो ते
त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो मांडला जातो. म्हणजे लेखकाचा जो अर्थ आहे की नेमकं त्यांचं जे ज्ञान आहे, अनुभव आहे, ते एका पद्धतीने मांडलं जातं आणि साहित्य म्हणजे लिटरेचर ला घेऊन त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं आणि त्याचा मग आणखीन प्रभाव पडतो. हे परत नरेटिव्ह किंवा जे ट्रेडिशनल लिटरेचर रिव्ह्यू आहे ते जे आपण म्हणतो की कमी संरचित दृष्टिकोन. सो बेसिकली ज्याला आपण एखादं वर्णनात्मक पुनरावलोकन हे जे आपण जेव्हा करत असतो, रिव्ह्यू करत असतो, तेव्हा शोध पद्धती जे आहेत त्याचा निकष काय आहे, इतर प्रक्रिया कदाचित आपण तितक्या कठोरपणे कधी कधी म्हणजे तितक्या फोकसने आपण त्याला लिहू शकत नाही. आणि हे ह्याच्यामुळे होतं कारण आपले जे पर्सनल बायसेस आहेत किंवा आपण सिलेक्टिव्ह पद्धतीने तो आपण व्यक्तिनिष्ठ निवड करतो आणि ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे किंवा ज्याच्याशी आपलं जास्त आपण ऍग्री करतो एखाद्या पॉइंटला किंवा मताला, तर मोस्टली आपण ते लिहिण्याचा प्रयत्न करतो किंवा ते जास्त लिहिलं जातं आणि त्यानुसार आपला जो रिसर्च आहे त्याला एक ठोस प्रमाण असं आपण प्रेझेंट करत असतो. हे डेफिनेटली वर्णनात्मक आहे. एका थीमॅटिक ऑर्गनायझेशन म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने ते कालक्रमानुसार असू शकतं किंवा वेगवेगळ्या टाईपचं जे काम केलं आहे, काय साहित्य निर्माण झालं आहे, त्याचे सिद्धांतवारे काय आहेत, मुख्य कन्क्लुजन्स काय आहेत, त्या प्रकारे रिसर्च फाइंडिंग्स नुसार मेथड्स नुसार आपण ते ऑर्गनाइज करू शकतो. दुसरं जे आहे ते सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू जे आहे ते बेसिकली एक प्रकारचं संरचित दृष्टिकोन असतं ज्याचा मेन उद्देश असा असतो की सध्याचं जे संशोधन आहे त्याला स्पष्टीकरण देणं. सो ह्याच्यामध्ये पूर्वाग्रह कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियेचे निवड केले जातात, वेगवेगळे टप्पे असतात. मग तो शोध असू दे, त्याचे शोध असतात, निबंध, मूल्यांकन आणि संश्लेषण, हे वेगवेगळ्या जे स्टेजेस आहेत ते वापरले जातात आणि त्यानुसार हा जो रिव्ह्यू आहे तो आणखीन खूप व्यवस्थित पद्धतीने आपण आपला जो अभ्यास आहे, संशोधन आहे, त्याची जी ओळख आहे ती आपण मांडू शकतो. ह्यात एक विचारपूर्वक शोधधारण असतं आणि त्याच्यामुळे आपलं जो काम आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही काम लोकांनी केले किंवा त्याच्याबद्दल जे काही ज्ञान आहे त्याला एका विशिष्ट कालमर्यादेने शोधलेलं, समालोचन केलेलं किंवा नोंदवलेलं माहिती या प्रकारच्या संशोधनामध्ये किंवा रिव्ह्यू मध्ये मिळते. सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू चे काही वैशिष्ट्य आहेत, फीचर्स आहेत, ज्याच्यामुळे ते एकदम जो रिसर्च जो आपण डिझाईन करतो त्याला एकदम स्ट्रॉंग बनवतं. ट्रान्सपरन्सी, क्लॅरिटी, इंटिग्रेशन, फोकस, इक्वालिटी, ऍक्सेसिबिलिटी आणि कव्हरेज. म्हणजे आपण जे काम करतो ते पारदर्शक आहे, आपलं जे काम आहे, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पूर्णपणे स्पष्ट आहेत, वेल डिफाईन्ड आहेत. परत आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न केला आहे की जे ह्याच्या पूर्वी जे काही काम केलं आहे त्याला बेसिस धरून त्याला इंटिग्रेट करून सध्याचा आपलं जे रिसर्च आहे त्याला आपण सुरू करतो किंवा सादर करतो. थर्ड टाईपचा जो लिटरेचर रिव्ह्यू आहे तो स्कोपिंग रिव्ह्यू आहे. आणि स्कोपिंग ह्याचा अर्थ, सिंपल अर्थ असा आहे की आतापर्यंत आपल्या टॉपिक रिलेटेड, आपल्या रिसर्च रिलेटेड जितकी काही माहिती अवेलेबल आहे त्याची सूचित केल्याप्रमाणे किंवा दिलेल्या विषयावरील जी साहित्याची जी भूमिका आहे त्याची व्याप्ती किती आहे ती ओळखणे आणि ती नोंदवणे. ह्याच्यासाठी काही स्टेप्स फॉलो केले जातात, ते मी इथे दाखवलेले आहेत. दुसरा टाईपचा रिसर्च रिव्ह्यू जो आहे तो अॅनोटेटेड बिब्लिओग्राफी. म्हणजे
जितके काही सायटेशन्स आहेत आपल्या टॉपिक रिलेटेड, आपल्या रिसर्च टॉपिक रिलेटेड, मग ते बुक्स मध्ये असू देत, पुस्तकांमध्ये असू देत, किंवा आर्टिकल्स म्हणजे लेखमध्ये असू देत, किंवा ते इतर जे दस्तावेज असतात त्याच्यामध्ये असू देत, तर त्या उदाहरणांची एक योग्य सूची करणे आणि त्याचं वर्णनात्मक आणि मूल्यमापनात्मक जो परिच्छेद असतो ते तयार करणं, त्याला आपण अॅनोटेटेड बिब्लिओग्राफी म्हणतो आणि ते एका प्रकारचं लिटरेचर रिव्ह्यूच मानलं जातं. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या, काही मी इथे लिहिले आहेत की आपण बघू शकतो की बरेचसे जे रिसर्च आर्टिकल्स असतात, थिसिस असतात, ते या प्रकारे माहिती पब्लिश करतात. आणखीन पण बरेच सारे पद्धती आहेत लिटरेचर रिव्ह्यू किंवा साहित्य समीक्षण करण्याचे. एक आहे मेटा विश्लेषण या मेटा अनालिसिस, आणि ह्याचा अर्थ असा आहे की जे आपलं पद्धतशीर समीक्षण जे आहे त्याला आणखीन स्ट्रॉंग बनवणं, आणखीन फोकस्ड बनवणं, त्यासाठी आपण मेटा अनालिसिस यूज करून वेगवेगळ्या टाईपचा जो स्टडी आधी केलेला आहे त्याच्या रिलेटेड आपण एक प्रकारचं अनालिसिस प्रेझेंट करतो, एक प्रकारचं विश्लेषण तयार करून प्रेझेंट करतो. दुसरं जे आहे ते आहे आर्ग्युमेंटेटिव्ह लिटरेचर, किंवा आपण ज्याला युक्तिवादात्मक साहित्य म्हणतो. त्याच्यामध्ये त्या नावाप्रमाणे आपण समजू शकतो की त्याच्यामध्ये जे समर्थन आहे किंवा एखाद्या तत्वाचा किंवा एखाद्या विचारसरणीचा आपण एक खंडन केलं आहे, तर त्याच्यासाठी जे आपण लिहिलं आहे, कुठल्या टाईपचे साहित्य आपण निवडले आहेत, हे सगळं लक्षात घेऊन आपण जेव्हा आपलं समीक्षण लिहित असतो त्याला आपण आर्ग्युमेंटेटिव्ह लिटरेचर असं म्हणू शकतो. पण ह्यामध्ये एक उणीव अशी आहे की ह्याच्यामध्ये रिसर्च स्कॉलर कॅन बी बायस्ड. सो आपले पर्सनल मत जे आहेत, पर्सनल आपल्या रिसर्चसाठी जे जास्त स्ट्रॉंग ठरेल, योग्य ठरेल, आपण त्याला जास्त फोकस देऊन त्या पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं. नेक्स्ट जे आहे ते एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटिव्ह लिटरेचर रिव्ह्यू, आणि त्याच्या शब्दानुसार आपण वेगवेगळे जे स्तोत्र असतात, वेगवेगळ्या किंवा विषयांमधून जे साहित्य संश्लेषण करण्याचा जे आपण प्रयत्न करतो, तेव्हा काही विषय जे खूप क्रिटिकल असतात, खूप जटिल असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला अनेक पद्धतीने जेव्हा आपण आपली विचारसरणा मांडतो किंवा वेगवेगळे जे लेख असतात त्यांचा अभ्यास करून आपण योग्य पद्धतीने जे आपण समाविष्ट करून लिहितो ते इंटिग्रेटिव्ह लिटरेचर असं असतं. थिओरिटिकल लिटरेचर रिव्ह्यू किंवा सैद्धांतिक लिटरेचर रिव्ह्यू सुद्धा असं असतं ज्याच्यामध्ये एक प्रमुख सिद्धांत आपण ज्याच्यावर काम करतो त्याच्याविषयी जी काही सखोल माहिती आहे ती आपण आपल्या संशोधनातून किंवा समीक्षेमधून प्रेझेंट करत असतो. हिस्टॉरिकल लिटरेचर रिव्ह्यू किंवा ऐतिहासिक जे वाङ्मय समीक्षण आहे ते एखाद्या कालखंडामध्ये जे काही संशोधन झालं आहे त्याचं परीक्षण आपण करतो आणि ते मेन फोकस असतं, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. पण बहुतेक वेळेला साहित्यामध्ये एखादी समस्या, संकल्पना किंवा जे सिद्धांत असतात किंवा जे घडलं आहे त्याचं आपण डिटेलमध्ये जे आपण लिहितो किंवा मांडतो त्याला हिस्टॉरिकल लिटरेचर रिव्ह्यू असं म्हणतात. आणि ते अत्याधुनिक घडामोडींची जी ओळख आहे ते दर्शवण्यासाठी किंवा भविष्यातील जे संशोधन आहे त्याचं संभाव्य जो दिशा दर्शन आहे ते ओळखण्यासाठी सुद्धा आपण ऐतिहासिक संदर्भ देऊन संशोधन करत आहोत, हा त्याचा मेन उद्देश असतो. तर पाहूया की लिटरेचर रिव्ह्यू ची प्रक्रिया काय आहे, मेथड काय आहे. बेसिकली हा जो डायग्राम आहे तो ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे समजतं की जेव्हा आपण रिव्ह्यू म्हणतो
तर कुठल्या टाईपचे क्वालिटीज आपण आत्मसात केलेले असतात. बेसिकली जे लोअर लेवल्स ऑफ लर्निंग आहेत, जसं की लक्षात ठेवणं आहे, समजणं आहे, आणि त्याच्यानंतर हायर मिडल ऑर्डर थिंकिंग आहे आणि हायर ऑर्डर थिंकिंग आहे. तर बेसिकली रिसर्च मध्ये आपण ह्या गोष्टी तर सगळ्या करतच असतो, पण सर्वात महत्वाचं जे अनालिटिकल भाग आहे, अनालिसिस, इव्हॅल्युएशन आणि क्रिएशन, म्हणजे रिव्ह्यू किंवा हा जो प्रोसेस आहे तो हायर ऑर्डर थिंकिंग लेवलचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय प्रकारची पद्धत वापरणं गरजेचं आहे. ऍज अ स्टुडंट, ऍज अ रिसर्चर, मी जेव्हा एखादं जर्नल रिसर्च पेपर वाचते, थिसिस वाचते किंवा बुक वाचते, तर त्यामधून आपल्याला हे समजणं गरजेचं असतं की काय प्रकारचे युक्तिवाद आहेत, काय प्रकारचा संदर्भ आहे, आपल्याला ज्याच्यावरती जास्त कॉन्टेक्स्टवर काम करायचं आहे त्याच्या रिलेटेड काय काम झालं आहे किंवा त्याच्यावर कितपत काम झालं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू लिहिणं किंवा जे समीक्षण आहे, साहित्यिक समीक्षण आहे जे लिहिणं, ते एक प्रकारची कला आहे. तर त्याला आपण कला का म्हणतो, कारण त्यामध्ये डेफिनेटली आपलं, जसं मी आधीच्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे की आपले जे स्किल्स आहेत, बेसिकल जे हायर ऑर्डर थिंकिंग लेवल्स आहेत, विच इज रिलेटेड टू अनालिटिकल स्किल्स आहेत, लिहिणं आहे किंवा एखादं मत मांडणं आहे, त्यासाठी जे फ्रेमवर्क तयार करायला लागतं, जे एव्हिडन्सेस असतात, जे बेस असतो ते क्रिएट करणं, हे सगळं आपल्याला आपल्या लिटरेचर रिव्ह्यू मधूनच, आपला जो रिसर्च टॉपिक आहे त्याचा स्केलेटन, त्याचं जे मेन व्हॅलिडिफिकेशन असतं ते आपल्या लिटरेचर रिव्ह्यू मधून ठरत असतं. पण हे लिहिताना म्हणून आपण किती लिहिलं पाहिजे किंवा आपण नेमकं काय अवॉइड केलं पाहिजे. आपण जे सर्व काही वाचतो ते आपण लिहू नाही शकत आणि ती लिहिण्याची गरजही नसते, आणि त्यामुळे आपल्याला नेमकं काय वाचलं पाहिजे आणि ते किती लिहिलं पाहिजे, कुठल्या शब्दात मांडलं पाहिजे, हे जे आहे त्याला आपण म्हणतो आर्ट ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. महत्वाच्या स्टेप्स किंवा प्रोसेस ऑफ लिटरेचर रिव्ह्यू ह्याच्यामध्ये अनेको वेगवेगळे थॉट्स आहेत, पण ह्या ज्या स्टेप्स आहेत की आपण बेसिकली लिटरेचर रिव्ह्यू लिहायला सुरू करताना की नेमकं आपण कुठले कुठले टप्पे आपल्याला क्रॉस करायचे असतात. तर सर्वात महत्वाचं आहे की जो आपला रिसर्च टॉपिक आहे तो आपण आयडेंटिफाय केला पाहिजे, म्हणजे आयडेंटिफाय आवर क्वेश्चन. मला कुठल्या संशोधनासाठी आणि कुठला विषय मी निवडला पाहिजे, तर हे त्याच्यामध्ये येतं. आणि हे निवडत असताना मला कुठल्या विषयावर काम करणं जमेल किंवा माझा जो विषय आहे त्याची प्रमुख स्तोत्रे काय आहेत, सोर्सेस काय आहेत जे मला मिळू शकतील, ह्याच्यावरती या क्षेत्रामध्ये जे मुख्य सिद्धांतकार आहेत आणि संशोधक कोण आहेत, त्यांनी काय काम केलं आहे, आणि कालांतराने जे समस्या निर्माण झाल्या आहेत त्याची चौकशी कशी होऊ शकते. तर बेसिकली हे सगळं जर मी ह्याची जर उत्तरं आपल्याला मिळाली तर आपल्याला आपला जो टॉपिक आहे तो आपण डिसाइड करू शकतो, आणि त्या अनुषंगाने आपलं जे रीडिंग आहे, आपलं जे वाचन आहे, जे रायटिंग आहे ते आपण सुरू करू शकतो आणि लिटरेचर रिव्ह्यू साठी स्टार्ट होतं बेसिक. तर हे जे सेम जो डायग्राम आहे तो मी इथे लिहिला आहे. सेकंड जो स्टेप आहे तो रिव्ह्यू करायचा आहे डिसिप्लिन स्टाईल. याचा अर्थ असा आहे की सपोज आता आपण मेनली जिओग्राफी, भूगोल या विषयाचे स्टुडंट्स आहोत, तर आपल्या सब्जेक्टमध्ये कुठल्या प्रकारचं रिव्ह्यू लिहिलं गेलं आहे, कुठलं मेथड फॉलो होते आणि कशा पद्धतीने लिहिली जाते, ह्याचा आपण थोडासा पहिला अभ्यास केला पाहिजे आपण लिहायच्या आधी. थर्ड इम्पॉर्टंट आहे की लिटरेचर, म्हणजे इथे मला म्हणायचं आहे की जे सोर्सेस असतात, जे डेटा सोर्सेस असतात
आणि जे लिटरेचर सोर्सेस असतात त्याचं, जसं की ते पुस्तकं असू शकतात, जर्नल्स असतील, वर्तमानपत्र, न्यूजपेपर आहेत, किंवा हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स आहेत, किंवा एखादं ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे, अहवाल आहेत, किंवा थिसिस आणि गॅझेटियर्स, हे आपले मेन सोर्सेस असतात रिव्ह्यूला स्टार्ट करण्यासाठी आणि आपल्याला हेल्प करण्यासाठी. सोर्सेस आयडेंटिफाय केल्यानंतर ते प्रायमरी सोर्सेस असू शकतात किंवा सेकंडरी सोर्सेस असू शकतात, पण ते सोर्सेस आयडेंटिफाय केल्यानंतर जे सर्वात महत्वाचं आहे की आपण कशा प्रकारे आपला जो सर्च आहे, आणि हे मेनली आपण जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियम यूज करतो, ऑनलाईन सर्च करतो, तेव्हा कुठल्या टाईपचं वर्ड्स वापरले, शब्द वापरले पाहिजेत, किंवा स्ट्रॅटेजिक सर्चिंग ज्याला म्हणतो, की बेसिकली जे जनरल वर्ड्स, कॉमन वर्ड्स आहेत ते न वापरता आपल्या विषयाशी रिलेटेड किंवा आपल्याला जो कॉन्सेप्ट शोधायचा आहे त्याच्यानुसार जेव्हा आपण सर्च करू किंवा कीवर्ड्स यूज करून किंवा फ्रेजेस यूज करून, सो त्याला आपण स्ट्रॅटेजिक सर्चिंग म्हणून म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे मेथड्स यूज केले जातात. मेटा डेटा आहे, सिमॅन्टिक सर्च आहे, म्हणजे एक शब्दरचना बदलून म्हणा किंवा एखादी कॉमन शब्द आहे ते न यूज करता स्पेसिफिक यूज करणं. एव्हिडन्स ग्रेडिंग किंवा जे काही पुरावे आहेत, जे असे आपण दर्जेदार जे फिल्टर यूज करून जेव्हा आपण सर्च करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आपल्याला जे नको तितकी माहिती येत असते किंवा आपल्या विषयाशी जी रिलेटेड माहिती नाही आहे ती येत असते, ती आपण अवॉइड करू शकतो. दुसरं म्हणजे ऍक्सेसिबिलिटी. सर्च करताना किंवा आपल्याला एखादं हे मी पर्टिक्युलरली ऑनलाईन सोर्सेससाठी म्हणते की आपल्याला तो जो आर्टिकल मिळालेला आहे किंवा जर्नल मिळाला आहे ते फुल टेक्स्ट आर्टिकल आहे का, तर त्याचा पूर्ण मजकूर जर आपल्याकडे उपलब्ध झाला तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे जेव्हा आपण सर्च करत असतो किंवा फर्दर रिडिंगसाठी, डिटेल रिडिंगसाठी आपण बघत असतो, डाउनलोड करताना वगैरे, तर हे महत्वाचं आहे की ते फुल टेक्स्ट असणं किंवा ओपन ऍक्सेस आर्टिकल्स असणं. खूप महत्वाचं आहे ते म्हणजे की टाइम फॅक्टर. त्याच्यामुळे आपलं रिसर्च म्हणा आपल्याला एका काळ मर्यादेत संपवायचं असतं आणि त्यासाठी रिव्ह्यू सुद्धा एका विशिष्ट आपण टाइम फ्रेम निवडला पाहिजे की मी या प्रकारचं कॉन्सेप्ट आहेत, या प्रकारे काम केलं गेलं आहे, हे ऑथर्स आहेत. सो हे जेव्हा आपण करू शकतो तेव्हा आपल्याला आपला जो वेळ आहे तोही वाचू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण जे रिसर्च कंडक्ट करत आहोत ते सध्या परिस्थितीमध्ये त्याची व्हॅलिडिटी ठरते. आता मग त्याच्यामध्ये आणखीन ऍडिशन करायचं आहे किंवा काही सुधारणा करायच्या आहेत हे सुद्धा आपण डिसाईड करू शकतो. थर्ड स्टेप जी आहे ती लिटरेचर अनालिसिस आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याकडे बराच सारा बिब्लिओग्राफिकल डेटा आहे, भरपूर सारं आपल्याकडे मटेरियल आहे, पण आपल्याला नेमकं कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात आणि ते आपण कसे मांडणार आहोत ते आपल्या लिटरेचर रिव्ह्यू मध्ये आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता आलं पाहिजे. तर ह्यासाठी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण एखादं रीड करतोय, आर्टिकल म्हणा किंवा थिसिस म्हणा, तर ते जे जर्नल आर्टिकल आहे ते त्याची क्रेडिबिलिटी काय आहे, ते जे ऑर्गनायझेशन आहे त्यांचं स्टेटस काय आहे, त्यांचं ॲफिलिएशन काय आहे. दुसरं म्हणजे डेट ऑफ पब्लिकेशन बघणं गरजेचं आहे. आणि हा जो जर्नल आर्टिकल आहे किंवा रिसर्च आर्टिकल आहे बेसिकली ते पिअर रिव्ह्यूड आहे का नाही. तो हे सगळं जर आपण योग्य माहिती देऊन, आपण जर लक्ष देऊन आपण सुरू ठेवलं तर आपला जो लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्याचं जे उद्दिष्ट आहे, जे पर्पज आहे ते व्यवस्थित पार पडू शकतो. नेक्स्ट जे पॉइंट आहे हे मी वेगवेगळे सोर्सेस जे आपण यूज करू शकतो ते इथे लिहिलेले आहेत.
नेक्स्ट जे आहे ते लिटरेचरला आपला रिव्ह्यू जे आहे त्याला एक स्ट्रक्चर देणं, त्याला सिंथिसाइज करणं, आणि त्यासाठी म्हणजे आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स वाचतो, जर्नल आर्टिकल्स वाचतो किंवा थिसिस वाचतो, आणि मग नंतर आपल्याला लिहिताना मात्र थोडं कन्फ्युजन होतं, जम्बलिंग होतं, पण ते अवॉइड करायला. कारण काय असतं, आपलं लिटरेचर रिव्ह्यू जसं आधी म्हटलंय की ते एक लिंक सारखं दिसलं पाहिजे, एक स्टोरी सारखं दिसलं पाहिजे, पण आपल्याकडे डायव्हर्सिटी पण तितकीच असली पाहिजे, वेगवेगळे एक्झाम्पल्स, केस स्टडीज पण तितकेच असले पाहिजेत. मग त्याचं आपल्याला कसं करता येईल, सिंथेसिस कसं करता येईल, तर एक सोपी पद्धत आहे की आपण मॅट्रिक्स तयार करू शकतो. तर लेट मी सी, हे ऍक्च्युली हे इथे थोडं जम्बलिंग होणार आहे, कारण तर हे जे टेबल आहे जे खाली दिसते त्या प्रकारे आपण मॅट्रिक्स तयार करून, म्हणजे आपलं क्विक रेफरन्सिंग जे आहे की कुठल्या पर्पज साठी आपण कुठलं बुक रेफर केलंय, ऑथर कोण आहे, त्यांचे फाइंडिंग्स काय आहेत. तर शॉर्ट मध्ये जेव्हा आपण मॅट्रिक्स तयार करतो तर एंडला आपल्याला कन्साइज लिटरेचर रिव्ह्यू लिहिणं आपल्यासाठी ते सोपं जातं आणि ते पॉसिबल होतं. सर्वात महत्वाचं जे आहे ते आपलं लिटरेचर रिव्ह्यूला योग्य ते स्ट्रक्चर देणं, आणि 3 सोप्या स्टेप्स मध्ये आपण हे लिहू शकतो. एक आहे परिचय, दुसरा आहे मेन जे मॅटर आहे, मुख्य भाग, आणि थर्ड आहे कन्क्लुजन. तर परिचय आपण लिहिताना आपला जो विषय आपण निवडला आहे की त्याचं रिझन काय आहे, त्याचं कारण काय आहे, त्यांची व्याख्या काय आहे, आणि एकंदरीत ट्रेंड काय आहे, त्याचे काय विशिष्ट आपल्याला फीचर्स आपल्याला मांडायचे आहेत आपल्या टॉपिक रिलेटेड, ते आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये किंवा जो परिचय असतो त्याच्यात आपण लिहितो. सेकंड जे मेन असतं ऍक्च्युअल मध्ये, इथे आपलं पूर्ण जे आपण जितके पण काही सोर्सेस रीड केले आहेत त्याची आपण योग्य ती रचना करतो, आणि ही रचना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. ती म्हणजे क्रोनोलॉजिकली, जसं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, काळानुसार त्या टॉपिक रिलेटेड, त्या रिसर्च रिलेटेड काय काय शोधकार्य झालं आहे त्याचा आपण एक ट्रेंड अनालिसिस टाइप लिहू शकतो. दुसऱ्या पद्धतीचा लिहायचा झाला तर थिमॅटिकली आपण लिहू शकतो की वेगवेगळे जे एका टॉपिक मध्ये जे वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत त्याच्या रिलेटेड जे मुद्दे आहेत ते थीम वाईज आपण ऑर्डर करून लिहू शकतो. रिसर्च टाइप आहे, डायलेक्टिकल आहे, म्हणजे वेगवेगळे कॉन्ट्रास्टिंग व्ह्यूज आपण मांडू शकतो, आणि आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे मेथडॉलॉजिकल. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या मेथड्स काय वापरल्या आहेत, पद्धती काय वापरल्या आहेत, त्यानुसार जे लक्ष केंद्रित केलं जातं त्याला आपण मेथडॉलॉजिकल लिटरेचर रिव्ह्यू करून लिहू शकतो. कन्क्लुजन मध्ये आपल्याला लिटरेचर रिव्ह्यूचं जे कन्क्लुजन असतं त्याच्यामध्ये परत आपण हे दाखवून देतो की आपल्या टॉपिक रिलेटेड प्रमुख जे योगदान झालं आहे त्याचा सारांश आपण देतो, आणि सध्याच्या स्थितीमध्ये जे काही करंट कॉन्टेक्स्ट आहे, जे मूल्यमापन आपण जे केलं आहे, आणि त्याच्यातून आपल्याला हे समजतं की जो पुढील आपला जो अभ्यासक्रम आहे त्याची काय कार्यपद्धती असेल, त्याची काय दिशा असेल. तर हे आपल्या रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू मधून आपण लिहित असतो. बेसिकली ते गॅप्स आयडेंटिफाय करतं, काही कॉन्ट्राडिक्शन्स आहेत त्याच्याबद्दल आपण लिहितो, आणि अजूनही एक सांगायचा मुद्दा की ह्याच्या फ्युचरमध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत रिसर्च कंडक्ट करण्यासाठी ते सुद्धा आपण एंडिंगला मांडू शकतो. हे काही सोर्सेस मी इथे दाखवले आहेत की आपल्याला रिसर्च टॉपिक निवडायचा आहे तर आपण कुठल्या टाईपचं मटेरियल रीड केलं पाहिजे, की त्याचा सोर्स काय असला पाहिजे. बेसिकली थिसिस असू शकतात, बुक्स आहेत, एन्सायक्लोपीडिया आहे, आणि त्याचा रिझन काय आहे, त्याचा पर्पज काय आहे ते आपण सुरुवातीला पाहिलं आहे.
परत जेव्हा आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये असतो की आपला जो प्रॉब्लेम सिलेक्शन आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण कुठल्या टाईपचं लिटरेचर रिव्ह्यू रेफर केला पाहिजे, म्हणजे कुठल्या टाईपचं सोर्स आपण रेफर केला पाहिजे, तर ते आपल्याला जर्नल्स मधून मिळणार आणि थिसिस मधून आपण ते घेऊ शकतो. आपला जो रिसर्च प्रपोजल आहे ते डेव्हलप करताना आपण कुठले सोर्सेस यूज केले पाहिजेत, जो डेटा कलेक्शन आहे त्याच्यासाठी पण लिटरेचर रिव्ह्यूची मदत होते, आणि जो थिओरिटिकल चॅप्टर्स आहे, जे थिओरिटिकल फ्रेमवर्क आहे ते लिहिण्यासाठी सुद्धा कुठल्या टाईपचे पुस्तकांची मदत होते. तर हे सगळे मुद्दे आपण पाहू शकतो. आता लिटरेचर रिव्ह्यू चांगल्या पद्धतीने कसा लिहायचं ते पाहिलंय. तर लिटरेचर रिव्ह्यू करण्यासाठी कुठले इम्पॉर्टंट सोर्सेस आहेत ज्याच्यावर आपण इझिली डिपेंड राहू शकतो ते इथे मांडलेले आहेत. सर्वात सोपं आणि इझी वे आहे ते म्हणजे आपलं लायब्ररी जे कॅटलॉग्स असतात त्याच्यामधून आपण हे ठरवू शकतो की नेमका आपल्या टॉपिक रिलेटेड जे आर्टिकल जे थिसिस आहेत ते कुठे आहेत. डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस. आता डॉक्युमेंटेशन सर्व्हिसेस म्हणजे ऑनलाईन आपल्या इन्स्टिट्यूट रिलेटेड जे काही बुक्स अवेलेबल आहेत किंवा रिसर्च आर्टिकल्स आहेत किंवा दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा जे पब्लिश झाले आहेत तर त्याचं जे डॉक्युमेंटेशन केलंय ऑनलाईन, जे आपण इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीज म्हणतो, त्याच्या थ्रू सुद्धा आपण ही माहिती गोळा करू शकतो. वेगवेगळे बुक्स आहेत, जर्नल्स आहेत, रिसर्च ऍब्स्ट्रॅक्ट्स आहेत, थिसिस आहेत आणि गव्हर्नमेंट रिपोर्ट्स हे महत्वाचे सोर्सेस आहेत इवन लिटरेचर रिव्ह्यू कसा करावा आणि कसा लिहावा त्यासाठी समजण्यासाठी. इथे काही डॉक्युमेंटेशन सोर्सेस म्हणजे जे ऑनलाईन आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतात, जर्नल्स आहेत, थिसिस आहेत, त्याचे मी सायटेशन इथे दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक सोर्सेस पण बरेच आहेत, जनरल सोर्सेस आहेत आणि स्पेसिफिक आहेत. मेजरली आपण ह्यांना मेटा सर्च इंजिन्स म्हणून बोलतो, आणि मेटा सर्च इंजिन्सचं एक फीचर असं आहे की ते बऱ्याचशा वेगवेगळ्या वेब सर्च इंजिन्सना जॉईन करून किंवा त्यांच्यामध्ये सर्च करून क्वेरी टाकून आपल्याला योग्य आणि प्रॉपर रिझल्ट देत असतं. काही मेटा सर्च इंजिन्सचं मी इथे जे टॉप रेटेड आहेत ते इथे लिहिलेले आहेत. तुम्ही लिहू शकता किंवा नोट करू शकता, आणि ह्याचा बराचसा मला मी स्वतः गुगल स्कॉलरचा यूज भरपूर केलेला आहे, आणि त्या व्यतिरिक्त डगडगगो आहे, डॉकपाईल आहे जे इथे आपण बघतोय, जे मी म्हटलं की डॉकपाईल आहे, इवन mama.com आधी होतं. इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीज, सो बेसिकली आपले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, वेल नोन इन्स्टिट्यूशन्स आहेत, युनिव्हर्सिटीज म्हणा, ऑर्गनायझेशन्स म्हणा, तर ते सुद्धा त्यांचं जे मटेरियल आहे ते डिजिटली अवेलेबल करून देतात. तर बरेच काही आर्टिकल्स आहेत, कॉन्फरन्स पेपर्स असतात, टीचिंग मटेरियल सुद्धा असतात, वेगवेगळे डेझर्टेशन्स असतात, थिसिस असतात, मॅगझिन्स असतात, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला बरीच काही माहिती मिळू शकते. दुसरं जे ओपन ऍक्सेस सोर्सेस आहेत किंवा आपण त्याला ई थिसिस, ई डेझर्टेशन्स म्हणतो, हे लिस्ट ऑफ ओपन ऍक्सेस रिपॉझिटरीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जर्नल आर्टिकल्स, रिसर्च आर्टिकल्स आणि थिसिस हे आपल्याला फुल टेक्स्ट मध्ये अवेलेबल असतं. आपल्याकडे जे पॉप्युलर आहे ते शोधगंगा आहे, शोधगंगोत्री आहे. शोधगंगा हे थिसिस साठी आहे आणि शोधगंगोत्री हे जर्नल्स साठी आहे. ही ती वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं लॉग इन क्रिएट करून ऍक्सेस करू शकतो.
ई जर्नल्स पण स्ट्रॉंग आय वुड से एक स्ट्रॉंग लिटरेचर रिव्ह्यू करायला ई जर्नल्सचा पण खूप यूज होतो, वापर होतो. आणि त्याच्यामध्ये काही जर्नल्स असे आहेत की जे मेंबरशिप आहे, पेड आहेत, पण काही आहेत की जे ओपन ऍक्सेस आहेत. सो ह्याच्यामध्ये भरपूर सारे म्हणजे एका जर्नलमध्ये कितीतरी विषयांचे जर्नल्स एकसाथ आपल्याला इझिली सर्च करता येतात आणि आपल्याला आपल्या टॉपिक रिलेटेड ऍक्च्युअल मध्ये जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फिल्टर्स यूज करून ऑथर वाईज फिल्टर आहेत, कीवर्ड्स वाईज फिल्टर आहेत, डेट वाईज फिल्टर्स आहेत, रिसर्च मेथड वाईज आहेत, ते आपण यूज करू शकतो. तर बघूया की आपल्याला जे कॉमन चॅलेंजेस काय येऊ शकतात एखादं रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू लिहिताना. बेसिकली सर्वात महत्वाचा जो आहे तो आहे रिसर्चर्सचा बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड म्हणजे हे आहे की जे काही आपली जे अकॅडमिक एन्व्हायरमेंट आहे, तर त्याच्या अकॅडमिक एन्व्हायरमेंट म्हणा किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवरती जे स्किल सेट्स आहेत किंवा जे चॅलेंजेस आहेत ते अफेक्ट करू शकतात while writing this literature review. दुसरं म्हणजे आपण जी हे रिसर्च बॅकग्राऊंड मध्ये एंट्री लेवल, पर्सनल व्हॅल्यूज, टाइम मॅनेजमेंट हे सगळे मुद्दे येतात. कॉम्प्लेक्सिटी ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. जर सपोज आपला रिसर्च प्रॉब्लेम इतका कॉम्प्लेक्स आहे किंवा इतका नवीन आहे की त्याच्या रिलेटेड आपल्याला काही मिळत नाहीये, सोर्सेस आयडेंटिफाय होऊ शकत नाहीयेत, तर तो एक खूप मोठा चॅलेंज असतो. आणि त्यामुळेच लिटरेचर रिव्ह्यूचं महत्व असं असतं की आपल्याला नेमकं कळतं की कुठल्या टाईपचा टॉपिक निवडायचा आहे आणि असा तो टॉपिक निवडल्यानंतर आपल्याला काम करणं किती सोपं जाऊ शकतं. बऱ्याच वेळेला आपल्याला सोर्सेस, डेटा सोर्सेस मिळत नाहीत आणि ह्याच्यासाठी आधीच्या रिसर्चर्सनी मग काय उपाययोजना केल्या आहेत, वे आउट काय आहे ते सुद्धा आपल्याला कळू शकतं. दुसरं, काही चॅलेंजेस इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असतात, काही चॅलेंजेस रिसोर्स अवेलेबिलिटी रिलेटेड असतात. बऱ्याच वेळेला आपला जो टाइम फ्रेम असतो, पर्टिक्युलरली जे रिसर्च स्कॉलर्स फुल टाइम रिसर्च मध्ये नाही आहेत, तर त्यांना हा एक मेजर चॅलेंज असतो की रिसर्च मॅनेज करणं आणि त्यांचं जे दुसरं काम आहे ते मॅनेज करणं. आणि कधी कधी सपोर्ट सिस्टम्स अवेलेबल आहेत का नाही, तर सपोर्ट सिस्टम्स कॅन बी अकॅडमिक सपोर्ट आहे, इन्स्टिट्यूशनल सपोर्ट आहे, पर्सनल लेवलवरती किंवा वेगवेगळे जे आपले पिअर ग्रुप्स आहेत, फ्रेंड्स आहेत, तर हे सुद्धा म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपण हे चॅलेंज म्हणून बघतो, पण हेच आपल्याला स्ट्रॉंग पॉइंट्स पण कन्वर्ट करता येतात जेव्हा आपण एक ऑर्गनाइज्ड वे मध्ये काम करतो आणि कॉपरेशन मध्ये काम करतो, कोलॅबोरेशन मध्ये काम करतो. काही मुद्दे इथे मी सांगू इच्छिते की लिटरेचर रिव्ह्यू लिहिताना काय केलं पाहिजे. बेसिकली आपला जो आपली जी आयडिया आहे, आपले जे थॉट्स आहेत, त्याला योग्य पद्धतीने लिहिता आलं पाहिजे आणि त्यासाठी नेमकं आपल्या टॉपिक रिलेटेड जे काही काम झालं आहे त्याची योग्य कल्पना आपल्याला हवी आहे. त्याचं व्यवस्थितपणे डिस्क्रिप्शन आपण लिहिलेलं पाहिजे आणि जे काही वादविवाद आहेत, ज्या काही पद्धती इत्यादी आहेत, कालांतराने त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे, तर हे सगळं आपल्याला एका स्टोरी टाईप मध्ये आपण त्याला मांडता आलं पाहिजे. दुसरं आहे स्ट्रक्चरिंग युअर आयडियाज. सो अगेन हे जे आहे म्हणजे आपली जी विचारसरणी आहे, आपल्याला जे आपले जे विचार आहेत त्याचं योग्य प्रकारे आपल्याला जे समीक्षण आहे आणि जे सादरीकरण आहे ते करता आलं पाहिजे. सो बेसिकली ह्याच्यामध्ये परत आपण कुठली मेथड यूज करणार, आपण टाइम वाईज करणार का आपण थीम वाईज करणार का आपण एखादं रिसर्च मेथड घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्या प्रकारे आपण लिटरेचर रिव्ह्यूचं डिस्क्रिप्शन लिहिणार आहोत, ह्याची आयडिया आपण ह्याचं जे डिसिजन आहे ते आपण सुरुवातीला केलं पाहिजे. क्लॅरिटी असली पाहिजे आपण जे लिहिलं आहे, म्हणजे जे आपलं मांडणी आहे, शब्द आहेत, आयडियाज आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट
स्पष्टपणे आपल्याला काय म्हणायचं आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर ह्यामध्ये वाक्य रचना येते, विषयाची चर्चा येते, योग्य ते जे शब्द आहेत ते वापरणे, हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. साइन पोस्टिंग जे आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे मत आहे ते कशा प्रकारे, कुठल्या शब्द रचनेने, कुठल्या वाक्य रचनेने आपण त्याला स्ट्रॉंगली मांडणार आहोत, किंवा ते मोस्टली अदरवाईज बऱ्याच वेळेला लिटरेचर रिव्ह्यू वाचताना असं वाटतं की हे आपण नाही लिहिलंय, आपण नाही करत आहोत म्हटलेलं आहे, हे दुसऱ्यांचं काम आहे, ते स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे कुठल्या टाईपचे शब्द वापरले पाहिजे, जसं की आता इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर मोर ओव्हर, इंडीड, सिमिलरली, हाव एव्हर असे प्रकारचे शब्द आपण वापरू शकतो. आणि तसंच मराठीमध्ये आपण म्हणजे वाक्यांना जोडून एखादं ठाम मत आपण जेव्हा म्हणतो, जसं की तथापि आहे किंवा खरंच किंवा त्याप्रमाणे इत्यादी असं. सर्वात महत्वाचं हा कोणाचा आवाज आहे, लिटरेचर रिव्ह्यू जे आपण लिहिलेलं आहे ते आपला आवाज आहे, आपलं मत आहे का ते इतर कुठल्या तरी ऑथरनी लिहिले त्यांचं मत आहे. तर त्यामुळे आपलं जे वाक्य रचना असतात, मत असतं, जे त्याच्यासाठी एडिटिंग खूप महत्वाचं असतं. ज्या प्रकारे आपण काम केलं आहे त्याच्यामध्ये काय बदल पाहिजेत, काय सुधारणा पाहिजेत, हे आपल्याला ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं प्रूफ रिडिंग, की सगळं काही लिहिल्यानंतर एक फायनल चेक जे आपण म्हणतो ते करणं खूप जरुरी असतं. कारण छोट्या छोट्या ज्या शब्द रचना असतात किंवा वाक्य रचना असतात ते नीट न झाल्यामुळे कधी कधी इनकम्प्लीट मेसेज राहतो आणि ते नाही झालं पाहिजे. हे काही मी एक्झाम्पल्स दिले होते. नेक्स्ट जे आहे ते आपण काय अवॉइड केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे. तर बेसिकली लिटरेचर रिव्ह्यू किंवा साहित्य समीक्षण लिहिताना आपण पॉइंट वाईज लिहिलं. बरेच असं आहे की ते पॉइंट वाईज लिहिलेले प्रिफर करतात किंवा एक पॅरेग्राफ आफ्टर पॅरेग्राफ लिहिलेले असतात, पण ते यादीसारखं लिहिलेलं वाटतं की त्याच्यामध्ये काही स्टोरी नाहीये, काही मेसेज नाहीये, काही कॉन्टेक्स्ट नाहीये. सो जसं मिळालं आहे तसंच आपण ते लिहिलं आहे, पण ते म्हणजे दॅट इज नॉट द प्रॉपर वे ऑफ पुटिंग आवर आयडियाज. आणि त्यामुळे लिस्ट लाईक स्ट्रक्चरिंग जे असतं ते आपण अवॉइड केलं पाहिजे. परत समरायझेशन म्हणजे आपण पूर्ण जे काही लिटरेचर रिव्ह्यू केलेलं आहे त्याचं कम्प्लीट समरायझेशन न देता ऍक्च्युअल मध्ये जे काम केलंय, जे रिसर्च फाइंडिंग्स आहेत, जे मेथड्स यूज केले त्याबद्दल आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं ते चांगलं असतं. जे आउटडेटेड झालेले आहेत, खूप जुने सायटेशन्स आहेत किंवा त्याच्यानंतर बरेच काही त्याच्यावरती काम झालं आहे, तर अशा प्रकारचे जे सायटेशन्स आहेत, काम आहेत, त्याला आपण मांडू शकतो. पण याचा अर्थ असा आहे की जे करंट सायटेशन्स आहेत आपण त्याच्यामध्ये जास्त फोकस दिला पाहिजे, जास्त यूज, कारण मगच आपल्याला जे डुप्लिकेशन आहे ते अवॉइड करता येतं. आणि सर्वात महत्वाचं बायस अवॉइड करणं, पक्षपात टाळणं, की बऱ्याच वेळेला आपल्या टॉपिक रिलेटेड जर काही कॉन्ट्राडिक्शन असेल तर आपण ते अवॉइड करतो लिहिणं, पण ते सुद्धा आपण लिहू शकतो आणि त्याला आपण एक फ्युचर रिसर्च पॉसिबिलिटी म्हणून दाखवू शकतो. हे काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की आपण इथे बघू शकतो. समराईज केले पॅरेग्राफ्स मध्ये लिहिलेले आहेत ते आपण म्हणजे ह्याच्यामुळे एक कुठल्याच प्रकारचं आयडिया बिल्डअप किंवा कॉन्टेक्स्ट बिल्डअप होत नसतं. आणि लास्टला बोलायचं गेलं तर खूप महत्वाच्या सूचना, सम ग्राउंडिंग टिप्स, की आपण आपला रिसर्च, ओव्हरऑल रिसर्च जे आहे, नॉट जस्ट लिटरेचर रिव्ह्यू बट आपला ओव्हरऑल रिसर्च जो आहे तो एकदम सुरळीतपणे इझी, स्ट्रॉंग, फास्टर, क्विकर करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. तर वेळोवेळी
आपले जे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, जे आपले रिसर्च गाईड आहेत, आपण त्यांच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे. परत जसं मी म्हणाले, इंडिव्हिज्युअल लेवलवरती आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम्स फेस होतात, राईट, त्याच्यासाठी एक असं एन्व्हायरमेंट क्रिएट करणं ज्याच्यामध्ये सगळ्यांचा जो आहे तो एक सगळ्यांसाठी बेनिफिट होतं, सगळ्यांना एक इन्स्पिरेशन मिळतं, सगळ्यांना एक सपोर्ट मिळतो. आणि म्हणून कोलॅबोरेशन, आपले जे फेलो रिसर्च स्कॉलर्स आहेत त्यांच्याशी वारंवार चर्चा करणं, सहयोग करणं हे खूप महत्वाचं ठरतं. बघायला गेलं तर हे मास्टर्स लेवलमध्ये किंवा ग्रॅज्युएशन मध्ये आपण खूप करतो. लायब्ररी व्हिजिट्स जे आपले ग्रंथालय असतात, आणि थोड्या वेळानंतर सुरुवातीला आपण करतो, बट देन नंतर एक तो जो हे आहे तो टेम्पो जो आहे तो कमी होतो, आणि त्यामुळे मग आपल्याला आणखीन जी माहिती आपण घेऊ शकतो ती राहत नाही. तर असं दिसून येतं की लायब्ररी व्हिजिट्स फक्त रिव्ह्यू साठी नाही, रेफरन्सिंग साठी नाही, बट देन एक आपल्याला एक टाइम फ्रेम मध्ये आपण एक टाइम टेबल आलं, रुटीन आलं, तर आपल्याला वेळेनुसार आपलं काम सुद्धा पूर्ण करता येतं. अॅनोटेटेड बिब्लिओग्राफी खूप मदत करतं, ग्रंथ सूची जी असतं, कारण त्याच्यामध्ये आपल्या विषयाशी कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्य झाले आहेत, कुठले बुक रिसर्च आर्टिकल्स आहेत, टॉपिक्स आहेत, ऑथर, म्हणजे ते एक डिस्क्रिप्शन असतं, समरायझेशन असतं, आणि ते वाचल्यानंतर मग आपण हे डिसाइड करू शकतो किंवा ऍक्च्युअल मध्ये ते बुक जाऊन रीड करू शकतो आणि चेकआउट करू शकतो. बुक रिव्ह्यूज, जर्नल आर्टिकल्स आहेत, ऍबस्ट्रॅक्ट्स आहेत, इन्स्टिट्यूशनल बिब्लिओग्राफीज जे आहेत ते खूप म्हणजे मी स्वतःहून ह्याच्यावरती खूप डिपेंड होते आणि मला खूप फायदा झाला आहे. कारण बऱ्याच वेळेला जे पर्टिक्युलरली जे वर्किंग आहेत तर त्यांना थोडंसं नाही होत की रेग्युलरली लायब्ररी व्हिजिट होणं किंवा काय. देन फॉर दॅट केस हे जे इन्स्टिट्यूशनल बिब्लिओग्राफीज आहेत, ऑनलाईन डिपॉझिटरीज आहेत, ते मदत करतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, पण खूप महत्वाचा मुद्दा आहे, आणि हे मी सुद्धा केलं होतं की माझा जो एंटायर जो थिसिस आहे, तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, टॉपिक्स आहेत, त्यानुसार मी कुठल्या टाईपचं रेफरन्सिंग केलं पाहिजे, किंवा जसं जसं जेव्हा जेव्हा मला मिळत गेलं तर मला नंतर परत रीड करणार, मला माहितीये की मला हे नंतर परत रेफर करायचं आहे किंवा त्याची मदत होऊ शकते. तर म्हणून एक क्विक कॅटलॉग जो आपला टॉपिक वाईज असेल तर तो प्रिपेअर करणं गरजेचं असतं. हे वेगवेगळे साइट्स आहेत ज्याच्यातून मी ही माहिती गोळा केली आहे आणि आजचं लेक्चर जे आहे ते सादर केलं आहे. विथ दिस मी माझं जे आजचं सेशन आहे ते कन्क्लूड करते, आणि सगळ्या रिसर्च स्कॉलर्सना मी कॉंग्रॅच्युलेट करते, कारण त्यांनी ही जर्नी सुरू केली आहे म्हणून, आणि बेस्ट विशेस पण देते. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. मी परत एकदा देवरुख कॉलेज आणि सरदार पाटील सरांचं मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मॅडम फॉर युअर अतिशय उत्तम असं व्याख्यान आपण दिलेलं आहे. अनेक वेळेला व्याख्यात्यांना खरं तर लिटरेचर रिव्ह्यू कुठून सुरू करायची आणि लिखाण कशा प्रकारे करायचं हे कळत नसतं, आणि त्या सर्वांसाठी आपलं व्याख्यान निश्चितपणे दिशादर्शक असणार आहे. मी सहभागी अध्यापक, विद्यार्थी या सर्वांना विनंती करतो की आपल्या काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही, प्लीज. भंडारे सर, काय प्रश्न आहेत?
बारामते सर, नितीन, सर्वांचे थँक्यूचे मेसेज येत आहेत. अच्छा, थँक्यू सो मच सर वन्स अगेन. मॅडम तुम्हाला काय विचारायचं आहे चव्हाण मॅडम? सर नमस्कार. नमस्ते मॅडम, नमस्ते. दिनाच्या आपणास आणि हो मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन फॉर ऑर्गनायझिंग सच अ. थँक्यू आणि आपल्याला देखील शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू. पाटील आणि नाईस प्रेझेंटेशन. हा बोला. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हा कोणतरी बोलत होतं मध्येच. हा सर, मी बारमटे बोलत होतो. हा बारमटे सर बोला ना. सर, सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. मला वाटते बाकी कोणाचे जर प्रश्न नसतील तर आभार मानायला हरकत नाही. संग्राम पाटील सर. सर नाही काय प्रश्न, छानपैकी मॅडमने समजावून सांगितलेलं आहे. काय एवढं नाही वाटत त्याच्याबद्दल काय. ओके. आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर सगळ्यांना. थँक्यू. मी काही फोटोज क्लिक करते स्क्रीनचे, त्याच्यामुळे स्लाइड्स थोडी चेंज करत होते. येस. मोहिते मॅडम. सर आय एम हॅपी टू सी नितीन. येस. मॅडम काय म्हणालात? मला खूप आनंद झालाय. पाटील रजिस्टर केले पीएचडी. ओके. वन ऑफ अवर सिन्सिअर स्टुडंट. मी तेच म्हटलं सुरुवातीला की जितके काही इथे जॉईन झाले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, कारण त्यांनी ही जर्नी सुरू करणं पण खूप मोठं एक स्टेप आहे, माइलस्टोन अचीव करण्यासारखं आहे खरंच. ओके, थँक्यू. मोहिते मॅडम. हा सर. एक फॉर्मल आभार मानून घ्या. ओके सर. सर्वांना नमस्कार. खरं तर समृद्धी मॅडमनी खूप छान पद्धतीने संशोधन साहित्याचा आढावा कसा घ्यायचा हे अगदी सुरुवातीपासूनच खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. म्हणजे अगदी संशोधन साहित्याची वैशिष्ट्य किंवा त्याचं महत्त्व काय आहे आणि संशोधनासाठी त्याचा कसा उपयोग होतो, त्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती कशा आहेत, त्याचबरोबर संशोधन साहित्याचे जे प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकारामध्ये असलेली त्याची वैशिष्ट्य, संशोधनाचे टप्पे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मॅडमनी या विषयाचा खूप चांगल्या पद्धतीने आढावा घेतला. त्याचबरोबर मॅडमनी एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं सांगितला सर्व विद्यार्थ्यांना की संशोधन साहित्याचा आढावा घेताना आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. मला वाटतं मॅडम ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याचदा कशा पद्धतीने आढावा घ्यायचा याच्याच बाबत विद्यार्थ्यांना खूप संभ्रम निर्माण असतो आणि तुमच्या या व्याख्यानातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या या शंका ज्या आहेत त्या दूर झाल्या असतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि आजच्या या व्याख्यानाला तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचं आठले सप्रे पित्रे महाविद्यालय आणि भूगोल विभाग यांच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचेही आभार मानते आणि आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करते. धन्यवाद.